एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या आधीच्या भागामध्ये आपण एक खूप मोठी आकडेवारी बघितली होती की तिथे आपल्याला असं लक्षात आलं की विकासासाठी जो काही निधी जगभरामध्ये आवश्यक आहे त्याच्यावरती खर्च न होता अनेक अशा सेवा आहेत किंवा अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अनावश्यक आहेत व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्याच्यावरती त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त खर्च होतो आहे. तुम्हाला एक छोटीशी अध्ययन कृती सुद्धा सांगितली होती की तुम्ही भारताच्या संदर्भात सुद्धा ही आकडेवारी शोधायची आहे आणि ती आकडेवारी तुम्हाला पोस्ट करायला सांगितलेली होती. आता या भागामध्ये आपण त्याच विषयावरती थोडंसं आणखीन पुढे बघणार आहोत की जागतिक दृष्टिकोन हा कसा असायला पाहिजे. तर काही दशकांपूर्वी विकास संस्थांनी स्वीकारलेली एक शब्दावली अशी होती की अमेरिका आणि युरोप बाहेरील बहुतेक देशांना त्यांनी काय म्हटलं होतं, अल्प विकसित म्हणजे अंडर डेव्हलप्ड असं म्हणून संबोधलं जात होतं. नंतर याच देशांना विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग अशा देशांमध्ये बदललं गेलं. याचा अर्थ असा होतो की विकास म्हणजे त्या टप्प्यावर पोचणे. कुठला टप्पा? ज्यावर औद्योगिक राष्ट्र आधीच पोचलेली आहेत. आता इथे परत अंडरलाईन करायला लागेल की औद्योगिक राष्ट्र म्हणजे औद्योगिकरणाला त्यांनी महत्व दिलेलं आहे. मग असे वर्गीकरण मनुष्याबद्दल आणि विकासाबद्दल पूर्णपणे भौतिकवादी गृहीतकांवरती आधारित आहे. म्हणजे भौतिक गोष्टी जर असतील तर ते जे राष्ट्र आहे ते विकसित राष्ट्र आहे असं त्यांनी संबोधलं होतं. मग भौतिक गरिबीचा अर्थ असा आहे की माणूस अविकसित आहे? तर अजिबात नाही. जर आपल्याला या व्याख्येनुसार जायचं असेल तर आपण संपूर्ण पृथ्वीला एक अविकसित ग्रह मानला पाहिजे, कारण जगातील लोकांचा एक छोटासाच भाग वाजवीपेक्षा जास्त भौतिक सुखाचा आनंद घेतो आहे, तर बहुसंख्य गरिबीमध्ये राहत आहेत. ही जी आहे ती आत्ताची वस्तुस्थिती आपल्या समोर आपल्याला दिसून येते. मग म्हणूनच अर्थपूर्ण विकासामध्ये लाभार्थी आणि समुदायाच्या सदस्यांची क्षमता निर्माण करणे हे आवश्यक आहे. म्हणजे ते विकासासाठी सक्षम असले पाहिजेत, त्यांच्यामध्ये क्षमता असल्या पाहिजेत. हे केवळ सेवा किंवा वस्तूंच्या वितरणाऐवजी त्यांच्यामधली कौशल्य, त्यांचे दृष्टिकोन आणि क्षमतांच्या विकासाद्वारे आपण हे नक्कीच मिळवू शकतो, साध्य करू शकतो. मग सामुदायिक उभारणी आणि क्षमता विकासाची दीर्घकालीन प्रक्रिया ही शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकासाची पूर्वतयारी आहे, असे अनेक विकास तज्ञ जे आहेत त्यांचं म्हणणं आहे. आजची संस्कृती माणसाला इतर सृष्टीपासून वेगळे करणाऱ्या मूल्यांपासून आणि तत्वांपासून खूप दूर गेली आहे. क्रूरता, अन्याय, असमानता, भ्रष्टाचार आणि सत्तेसाठी सारखी जी एक भूक आणि तहान आहे, हे मानवी स्वभावामध्ये जन्मजात नाहीये. हे उदात्त नाहीये आणि हे सौंदर्याचं सार तर मुळीच नाहीये. एक सुंदर आयुष्य जेव्हा आपल्याला जगायचं असेल तेव्हा ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, क्रूरता, अन्याय, ह्याला कुठेच जागा नाहीये. मग नवीन समाजाची निर्मिती मानवी स्वभावाच्या पाशवी वृत्तीच्या आधारे साध्य करता येत नाही, जसे की लोभ किंवा प्रचलित सामाजिक व्यवस्थांचे वैशिष्ट्य दर्शवणारी ही जी बेलगाम स्पर्धा आहे आपल्या बाजूला, तीही काही अगदी आपल्याला स्पष्ट दिसणारी उदाहरणं आहेत. मग एक नवीन समाज कसा तयार होऊ शकतो? तर एक नवीन समाज फक्त अशा व्यवस्थेद्वारे तयार केला जाऊ शकतो जो न्याय आणि प्रेमाने पुरस्कार आणि शिक्षा देतो. आपल्याला सर्वप्रथम मानवतेला त्रास देणाऱ्या आजारांप्रमाणे आणि स्वरूपाचे निदान करणे आवश्यक आहे, तरच आपण त्याच्यावरती काही उपाययोजना किंवा काही काम करू शकतो. मग मानवतेच्या
जनसामान्यांसाठी दैनंदिन जीवन हे सामर्थ्यवान आणि श्रीमंत लोकांच्या दडपशाही आणि ठरवून केलेल्या क्रूरतेच्या दबावाखाली निराशाजनक स्थिती आहे की ठरवून काही कृत्य केली जातात. अनेक काही श्रीमंत लोक असतात ते ठरवून क्रूरतेच्या गोष्टी किंवा दबाव आणण्याच्या गोष्टी करतात. हे किती दुर्दैवी आहे. एकीकडे युद्ध आणि संघर्ष ही गरिबी आणि दुःखाची कारणे आहेत आणि दुसरीकडे व्यापक पूर्वग्रह जे संपूर्ण आपल्या ग्रहावरती पसरलेले आहेत हे मानव जातीला मोठ्या प्रमाणात भयभीत करत आहेत. कारण एव्हरी नाव अँड देन वी कम टू नो देर इज समथिंग हॅपनिंग बिकॉज ऑफ प्रेजुडिसेस. म्हणजे सत्य काय आहे ते न बघता जे ऐकलेलं आहे किंवा जे डोळे झाकून मान्य केलेलं आहे त्यामुळे अनेक भयंकर गोष्टी आपल्याला आजूबाजूला घडताना दिसून येतात. मग अत्यंतिक भांडवलशाहीपासून अत्यंत साम्यवादापर्यंत विकासाची वेगवेगळी मॉडेल्स आहेत. तरी सुद्धा त्यांची विचारधारा आणि ध्येय एकमेकांपासून फारशी वेगळी नाही आहेत. भौतिक वाढ आणि भौतिक सुख मिळवणे हे तिथे केंद्रस्थानी असलेलं दिसून येतं. त्यामुळे काय होतं की वस्तूंचं उत्पादन हे केंद्र मानलं जातं ज्या भोवती समाजाचं व्यवस्थापन केलं जातं. मग मुद्दा इथे असा आहे की जरी सर्वांचे भौतिक कल्याण हे विकासाचं एक उदात्त ध्येय आहे, अगदी मान्य आहे की भौतिक कल्याण व्हायला पाहिजे, तर इतर उद्दिष्टे आहेत ज्यापैकी अनेक नैतिक आणि आध्यात्मिक आहेत. मग त्यांचं काय? मग जपानसह केवळ काही विकसित देश पारंपरिक विकास योजनांचं पालन करून यशस्वी झाले आहे, ज्याला सामान्यतः आधुनिकीकरण म्हणून परिभाषित केले जाते. परंतु परिणामी इतर राष्ट्रातील गरिबी वाढली आणि तीव्र झाली. औद्योगिक राष्ट्रातील लोकांप्रमाणे संपत्ती आणि सोयीच्या परिस्थितीत जगणाऱ्या लोकांचा एक छोटा समूह तर ग्रामीण भागात आणि झोपडपट्ट्यांमधील बहुसंख्य लोकांना अन्न, निवारा आणि कपड्याची नेहमी गरज भासते. त्यांना आधुनिकीकरण मधून म्हणजे हे जे काही आधुनिकीकरण आहे त्याच्यामधून फारच कमी लाभ मिळालेला आहे. आणि गंमत म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की भौतिक लाभ असूनही औद्योगिक राष्ट्रांमध्ये सामाजिक संकट आहेतच, विघटन वाढतच चाललेलं आहे. म्हणजे भौतिक गोष्टी अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी साध्य केलेला आहे भौतिक विकास, पण आध्यात्मिक विकासाचं काय? मग विकासाच्या केवळ एका पैलूवर उदाहरणार्थ आर्थिक, आरोग्य, उत्पादन, शिक्षण, राजकीय संघटना लक्ष केंद्रित करण्याचा अपुरेपणा लक्षात घेऊन काही सरकार जे आहेत त्यांनी देशातील आधुनिक आणि पारंपरिक क्षेत्रामधील दरी कमी करण्यासाठी काय केलेलं आहे तर एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प सुरू केलेले आहेत. पण त्याला थोडं यश आलेलं आहे, पण दुर्दैवाने अनेक इतर ठिकाणी ही दरी मात्र रुंदावत जाताना आपल्याला दिसून येते आहे. म्हणूनच इथे महत्वाचं काय आहे की विकास हा नक्की कसा असावा, भौतिक आणि आध्यात्मिक ह्याचं संतुलन विकासामध्ये असावं, हे आपण या भागामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. हा भाग इथे समाप्त झालेला आहे. धन्यवाद.